नमस्कार. नरसोबाची वाडी मंदिराजवळ आल्यानंतर दिसते ती ही जबरदस्त गर्दी. आणि ही गर्दी आहे सोमन भोजनालयाची. इथे जेवायचं असेल तर थोडा धीर धरावा लागेल, कारण इथे एका पंगत नंतर दुसरी पंगत बसते. इथली स्पेशालिटी म्हणजे प्रसिद्ध मराठमोळी थाळी. बराच वेळानंतर आमची पंगत बसली आणि ताटात पदार्थ वाढायला सुरुवात झाली. पानात प्रथम त्यांनी वाढली मिक्स भाजी, त्यानंतर छोलेची भाजी आणि मग आली चिंच गुळाची गरम आमटी. नरसोबाच्या वाडीमध्ये अजून एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती म्हणजे वाडीची वांगी आणि त्याची ही भाजी. या भाज्यांसोबत ताटामध्ये होतं कैरीची चटणी, आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, मुळ्याची चटणी आणि चिंच गुळाची आमटी. त्यानंतर आला गरम गरम वाफाळलेला भात. भातावरती त्यांनी वाढलं वरण आणि त्याच्यावर तुपाची धार. याच्यानंतर त्यांनी दिली वाडीची बासुंदी. हो, हीच ती जगप्रसिद्ध वाडीची बासुंदी. त्याच्यानंतर आला हा कुरकुरीत पापड. मग आली चपाती आणि त्यानंतर आल्या गरमागरम खुसखुशीत पुऱ्या. आहाहा, काय भारी ताट दिसतंय. आणि हो, हे पान त्यांनी जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी दिलंय. ताक वाटी विसरून कशी चालेल, अशी ही संपूर्ण जेवणाची थाळी. एक एक पदार्थ इतका चविष्ट होता की पोट भरलं तरी मन काय भरतच नव्हतं. जर तुम्ही नरसोबाच्या वाडीला आलात तर सोमन भोजनालय मिस करूच नका. जेवण झाल्यानंतर बराच वेळ या थाळीची चव जिभेवर रेंगाळत होती. अशा बऱ्याच फूड आणि ट्रॅव्हल व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.